हॅलो फ्रेंड्स, तर आजची रेसिपी असणार आहे आपली कढी. तर इथं हे सगळं आपण साहित्य घेतलेलं ते मिक्सरला अगोदर बारीक करून घ्यायचं आणि इथं आपल्याला फोडणी द्यायची. इथं मी तेल छानपैकी कडकडू दिलं आणि त्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकले आणि कोथिंबीर टाकली. ते टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये लगेच आपण इकडं बारीक पेस्ट करून ठेवलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, शेंगदाणे आणि बेसन पीठ हे मिश्रण त्यामध्ये टाकून द्यायचं. हे टाकल्यानंतर आपण जे घेतलेलं आंबट दही किंवा ताक ते घ्यायचं. आपण आज ताकापासून बनवणार आहोत कढी. त्यासाठी मी इथं एक गोदावरी ताकाची बॅग घेतलेली आहे. ती आपल्याला पूर्ण बॅग टाकून द्यायची. तुमच्या प्रमाणानुसार तुम्हाला जेवढी कढी पाहिजे असेल तेवढी तुम्ही ताक घेऊ शकता. तरी तर मी एक पूर्ण बॅग टाकून दिलेली आहे. तर आपली अशी कढी छान, जशी आपली कढी उकळत जाईल तसं आपल्याकडे कढीचा कलर हा चेंज होत जाईल. तर बघू शकता आपली कढी अशी थोडीशी घट्ट घट्ट झालेली आहे. आता उकळल्यानंतर आता इथं प्रमाणानुसार आपल्याला यामध्ये मीठ ॲड करायचं आहे आणि आता उकळल्यानंतर हिचा कलर आता थोडासा चेंज होईल. तर चेंज होत होता असा आपला येलो कलर झाला. आता आपली कढी इथं छानपैकी कडलेली आहे. बघू शकता किती छानपैकी अशी उकळी तिला फुटलेली आहे. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद.